आता बातमी राज्यातून आहे, अमरावतीमधून आहे। आरोपी अयान अहमदनं रीलमध्ये वापरलेली थार आता पोलिसांकडून जप्त करण्यात आली। रीलमधली थार राजेश प्रजापती यांच्या मालकीची आहे। अटकेतल्या 4 आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार। लॅपटॉप, टॅब आणि हार्ड डिस्क सुद्धा जप्त करण्यात आली। आणि याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, राजेश प्रजापती यांची ही थार गाडी असल्याचं कळते, ते नेमके कोण आहेत, काय अधिकची माहिती समोर येते? नक्कीच कल्याणी, खरं तर अयान असलेल्या व्हिडिओ प्रकरणामध्ये परतवाड्याच्या या प्रकरणामध्ये दर दिवसाला एसआयटीच्या हाती नवनवीन खुलासे जे आहेत ते येत आहेत। यामध्ये एक थार गाडी चालवतानाचा व्हिडिओ जो आहे तो मुख्य आरोपी अयानचा व्हायरल झाला होता आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांनी ही थार गाडी जी आहे ते ताब्यात घेतली आहे। ही थार गाडी जी आहे ती सावडी या गावातील राजेश प्रजापती यांच्या मालकीची असल्याचं सांगण्यात येतं। एकंदरीत ही थार गाडी या प्रजापतींनी या आरोपीला कशासाठी दिली होती, त्याच्यासोबत 2 पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केल्या। त्या पिस्तूल नेमक्या कुणाचे आहे, त्याचं लायसन अयानकडे होतं का, हे सगळे चौकशी जे आहे या दरम्यान सुरू आहे। एकंदरीत बघितलं या आरोपींमध्ये एकूण 8 आरोपी आणि आज 4 आरोपींची पोलीस कोठडी जी आहे ते संपणार आहे। त्यामुळे या 4 आरोपींना पुनश्च न्यायालयामध्ये हजर केल्या जाणार आहे। न्यायालय यांना पुनश्च पोलीस कोठडी देते की काय याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे। यातील दुसरा आरोपी जो एफाज खान यांच्याकडून पोलिसांनी एक लॅपटॉप, टॅबलेट आणि हार्ड डिस्क सुद्धा जप्त केली आहे आणि त्या लॅपटॉपचा, हार्ड डिस्कचा जो डाटा जो आहे ते रिकव्हर करण्याचं काम आता एसआयटी करत आहे। त्यामुळे नवीन खुलासे जे आहे ते आणखी या प्रकरणामध्ये येऊ शकतात। कल्याणी, सुरेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आरोपी अयाननं थार गाडी वापरली होती रीलसाठी। ती थार गाडी राजेश प्रजापती यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर येते। दरम्यान हार्ड डिस्क, लॅपटॉप जप्त करण्यात आलेत आणि त्यामधला सगळा डेटा आता रिकव्हर केला जातो।